विद्यार्थी मित्रो, आता बघा आपला 8वा तास चालू आहे, बरोबर आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये नंतरचा रोग आहे निमोनिया. पी सायलेंट आहे, पी उच्चारला जात नाही म्हणून याला निमोनिया असं म्हणतात. नाहीतर तुम्ही म्हणताल पिनोमिया असं म्हणताल, पी नाही, हे आपल्याला माहीत असावं. म्हणून हे निमोनिया. निमोनिया हे सर्दीमुळे होणारा रोग आहे. सर्दीमुळे आपल्याला त्या ठिकाणी काय काय होतो ते या ठिकाणी बघा. आता अशा पद्धतीने होतो. न्यूमोनिया इज an inflammatory condition of lungs or alveoli of lungs. म्हणजे फुफ्फुसामध्ये याच्यामुळे वेदना होतात. लक्षात आलं? इन्फ्लेमेशन म्हणजे फुफ्फुसामध्ये सूज येऊन वेदना होतात. इट इज कॉज्ड बाय ए व्हरायटी ऑफ पॅथोजन विच मे बी व्हायरसेस लाईक इन्फ्लुएंझा व्हायरसेस. इन्फ्लुएंझा म्हणजे विषमज्जीवार ज्याला आपण म्हणतो ना, त्याचं व्हायरस. ॲडिनो व्हायरस, पॅरा इन्फ्लुएंझा आणि अँड रेस्पिरेटरी सिनसिस्टियल व्हायरस or a bacterial like Streptococcus pneumoniae or fungal pathogens. For example, Pneumocystis jirovecii, Pneumocystis carinii, बरोबर आहे. परत त्याच्यानंतर फुल स्टॉप. Pneumonia can also be caused by केमिकल बर्न और फिजिकल इंजुरी टू लंग्स. बघा, हे निमोनिया होण्याचे अनेक कारण आहेत. सर्दीमुळे जरी होतो जर म्हणत असलं तर हे सगळे त्याच्यामध्ये हे व्हायरस येतात, बॅक्टेरिया येतात, बुरशीसुद्धा त्याच्यामध्ये ते नाव दिले, मी ते सांगितलेलं आहे. लाईक आणि शेवटी आणखीन काय म्हणताय, कॉजड बाय केमिकल बर्न. काही केमिकलमुळे आपल्याला जळालं असेल, और फिजिकली इंजुरी, बाह्य बाजूमध्ये आपल्याला काही जखम झाली असेल. कुठे? बाह्य, फिजिकल इंजुरी टू लंग्स. बाह्य बाजूने जर फुफ्फुसाला जर त्रास झाला असेल कशामुळे, तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो, असा त्याचा अर्थ. कळाला हा मुद्दा तुम्हाला? म्हणजे हा निमोनियाचा एक नाही, व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, किंवा त्या ठिकाणी बुरशी आहे त्याला जबाबदार. परत त्याच्यानंतर रोग निर्माण करणारे जे काही मायक्रो ते बरेच आहे त्या ठिकाणी, केमिकल आहेत किंवा फिजिकल इंजुरी आहे बाहेर, असं त्याचा हे सगळं आलं त्याच्यानंतर. ओके, आता ह्याची लक्षणं काय आहे त्या ठिकाणी हे आपण या ठिकाणी बघूया. साइन अँड सिम्पटम्स. कफ प्रोड्युसेस येलो और ग्रेनिश स्पुटम और फेल्गम. म्हणजे काय? तोंडाद्वारे बेडके पडणे आपण म्हणतो ना, पिवळसर हिरवेगार, बरोबर, ते असा त्याचा अर्थ आहे. हाय फेवर, खूप ताप येते आपल्याला. शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग, श्वास असं दीर्घ श्वास घेऊ शकत नाही, श्वास थोडासा त्या ठिकाणी. चेस्ट पेन, छातीमध्ये दुखावं लागतं. ड्युरिंग डीप ब्रीथ और कफिंग, जास्त श्वास घेतल्यानंतर छातीत दुखायला लागतं आणि खोकला येतो. लॉस ऑफ अपिटाईट, अपिटाईट म्हणजे वजन कमी होणे. फॅगेटिव्ह, थकवा येणे, शब्दांचे अर्थ माहीत नसेल लिहून चला. हेडकेस, डोकं दुखणे. ओमिटिंग, उलटी होणे. जॉईंट पेन, आपले जे काही जॉईंट्स आहेत, हातांचे, बोटांचे, पायांचे, जे काही तिथे वेदना व्हायला लागतात. मसल ॲचेस, अंग दुखायला लागतं, असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मोड्स ऑफ ट्रान्समिशन. हे कशाद्वारे या ठिकाणी, कशाद्वारे हा जो काही मायक्रोझोम आहे किंवा हे जे काही वेगवेगळे व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे कसं त्या ठिकाणी शरीरामध्ये शिरकाव करतात. न्यूमोनिया मोस्टली स्प्रेड बाय डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. बघा, आपण डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमध्ये आलो त्या ठिकाणी, त्यावेळेस त्या ठिकाणी व्हायला होतं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इट कॅन ऑल्सो स्प्रेड व्हाया ड्रॉपलेट्स रिलीजिंग बाय इन्फेक्टेड पर्सन और इवन बाय यूजिंग शेअर्ड क्लोथ अँड युटेन्सिल. बघा, हे ड्रॉपलेट्स, आता आपण बोलत असताना तोंडातून आपले बारीक 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 ड्रॉपलेट्स पडतात, बरोबर आहे. आपण बोलत असताना आपल्या तोंडातून वाफ येते, सर्दीमध्ये आपल्याला दिसून येते. आता दिसत नाही. का दिसत नाही? समोरचं वातावरण गरम आहे आणि तोंडातली वाफ गरम आहे. परत हिवाळ्यामध्ये आपली तोंडातून वाफ का दिसते?
तोंडातून वाफ ही गरम असते आणि समोरचं वातावरण थंड असतं, हे गरम थंडमध्ये दिसून येतो, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी काय ड्रॉपलेट सांगितलेलं आहे, पर्सन टू पर्सन युझिंग शेअर, दुसऱ्यांचे कपडे वापरल्यानंतर. बरोबर आहे. त्याच्यानंतर युटेन्सिल्स म्हणजे भांडी सुद्धा आपण एकमेकांचे देवाणघेवाण केलं तर हे होऊ शकतं, असा त्याचा अर्थ आहे. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे डायग्नोस. आणि त्याचे हे काही या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म दिलेले आहेत, त्या ठिकाणी त्याची मायक्रोजमचं ट्रीटमेंट बघा. कोर्स ऑफ ट्रीटमेंट डिपेंड अपॉन पॅथोजन लीडिंग टू डिसीज. बघा याच्यामध्ये पॅथोजन कोणता आहे त्याच्यानुसार त्याला औषध उपचार द्यावा लागतो. बट बॅक्टेरियल निमोनी, बॅक्टेरियाचं जर असेल तर अँटीबायोटिक लाईक्स बेन्झिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन, क्लोरो एम्फेनिकॉल आर इफेक्टिव्ह. बॅक्टेरियाने हे जर झालं असेल तर हे त्याला परिणामकारक आहे असा त्याचा अर्थ आहे. आता हे जे काही मायक्रोजम आहेत तर त्यांचे हे स्वरूप आहेत. कोणकोणते मायक्रोजम त्या ठिकाणी दिलेले आहे. ॲडिनो व्हायरस, लिगोनिल्ला, निमोनिली हे सुद्धा आहे या ठिकाणी. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, ॲस्परजिलस मोल्ड्स अशा प्रकारचे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये या ठिकाणी आपल्याला काय, व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट प्रिव्हेन्शन इन बोथ चिल्ड्रन अँड ॲडल्ट. लहान मुलं असतील किंवा मोठ्या माणसामध्ये या रोगाची लस देणं आवश्यक आहे. व्हॅक्सिन अगेन्स्ट हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, स्ट्रेप्टोकोकस निमोनी इन फर्स्ट इयर ऑफ लाईफ. बरोबर, पहिल्या वर्षाच्या कालावधीमध्ये हे द्यायला पाहिजे. हेल्प ग्रेटली टू रिड्यूस द चान्सेस ऑफ कॉझिंग द निमोनिया. म्हणजे अगोदरच ही लस दिल्यानंतर हे निमोनियाचं त्या ठिकाणी हे होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा इंटरनेट माय फ्रेंड, फाइंड आउट अदर मोड्स ऑफ इन्फेक्शन बाय विच ए पॅथोजन स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता आणखी शोधा म्हणतं त्या ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कशानं होतं आहे, काय काय होतं आहे. आता दुसरे खूप आहेत. आता हात आपण टॉवेल वापरले एक दुसऱ्यांचे, हात दस्ती जर वापरली आपण त्या ठिकाणी, आणि मग आपण त्या ठिकाणी लघवीला गेल्यानंतर, बाथरूमला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या तुट्टीला हात लावतो, तुट्टीला त्या ठिकाणी हात अगोदर लावतो नंतर पाणी घेतो. म्हणजे काय, तुट्टी अगोदर खराब झाली ती. बरोबर आहे का. किंवा आणखीन पाणी एकमेकांचं उष्ट पिल्यानंतर होतं आहे. त्या व्यक्तीला रोग असेल तर त्याला दुसऱ्यांना निरोगीला त्यालाही होऊ शकतं आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने हे आणि शोधामध्ये आणखीन कशानं होतं त्या ठिकाणी असं त्याने सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर कोणता या ठिकाणी कॉमन कोल्ड. आता हे टोटल आता काय आलं या ठिकाणी, सर्दीचा रोग आला या ठिकाणी. कॉमन कोल्ड म्हणजे काय, या ठिकाणी कोणता आला या ठिकाणी रोग, हे सर्दी. आपण सर्दी कशी होते हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात आलं काय म्हणतो. आणि सर्दीमुळे आपल्याला या ठिकाणी हे जे रोग जे होतो आणि त्याच्यामध्ये आता बघा या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी ह्याच्यामध्ये लक्षात येणार आहे. आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आता मी ते काय आहे ते, तर ते याच्यामध्ये सर्दीचं या ठिकाणी असलेलं जास्त वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार या ठिकाणी ते आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी आता कॉमन कोल्ड हा शब्द वापरलेला आहे. मी कोणता वापरलेला आहे, कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे काय, सर्दी. बस एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता खरं तर आता ह्या आज तुम्हाला माहीत आहे की नाही, आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता हे कोरोना व्हायरसचं संपूर्ण जगामध्ये थैमान माजलेलं आहे. लक्षात आलं काय म्हणतो. हे जरी माजलेलं जर असलं थैमान जरी या ठिकाणी, तर मुद्दा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ते असं आहे की याला सर्दीचा व्हायरस म्हणजे रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस आहे. हे दोन व्हायरस आहेत. याच्यामुळे सर्दी होत असते. आपल्याला जे काही सर्दी जी होते ना, त्याचं मुख्य कारण हे दोन व्हायरस जबाबदार आहेत.
हे आपण थोडंसं लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आपल्याला या ठिकाणी सांगतो, इट इज ए व्हायरल इन्फेक्शन डिसीज ऑफ अप्पर रेस्पिरेटरी रिजन. अप्पर रेस्पिरेटरी रिजन म्हणजे काय? श्वास नलिकेचा वरचा भाग, नाक आहे, गळा आहे, घसा जे आपण म्हणतो, नाकामध्ये असणारं नाकपुडी आहे, तोंड आहे, बरोबर आहे, या भागामध्ये इट इज ऑल्सो. कारण आता हे सर्दी झाली ना, आपल्याला नाकामध्ये गळ्यामध्ये सूज येते, ट्रॅकी, मग त्याच्यानंतर खाली ट्रॅकिया वगैरे नंतर आलं. त्या ठिकाणी इसॉफेगस आहे, फॅरिनेक्स आहे. इसॉफेगस म्हणण्यापेक्षा फॅरिनेक्सच अगोदर त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला ग्रंथी आहे, थायरॉइड ग्लँड वगैरे जे आहे सर्दीमुळे आपल्याला फुगतात असा जातात. इट इज ऑल्सो नोन ॲज नासो फॅरेंगिटिस. याला नासोफॅरेंगिटिस म्हणतात. ॲक्यूट व्हायरल रायनोफॅरेंगिटिस, ॲक्यूट कोरेजा आर ए कोल्ड. हे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी हा रोग होतो. आता बघा, इट इज कॉज्ड बाय ए ग्रुप ऑफ व्हायरसेस नोन ॲज रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस. आता कोरोना व्हायरसची माहिती या ठिकाणी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे माहीत असणं हे. आणि हे कोरोना कशामुळे होतो हे तुम्हाला मी या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. आणि कोरोना हा जो व्हायरस आहे, कॉमन कोल्डचा या ठिकाणी जो काही कॉमन कोल्डचा या ठिकाणी जे व्हायरस जे आहे, तर तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी असावं तुम्हाला कल्पना या ठिकाणी म्हणून की कोरोना व्हायरस आता हे सर्दीचा व्हायरस आहे, दुसरं काहीच नाही. लक्षात आलं? त्याच्यामध्ये या ठिकाणी कॉमन कोल्डचे मध्ये आता इथे या ठिकाणी इकडे बघा, या ठिकाणी काय सांगतो मी आता, ह्याचे साइन्स अँड सिम्पटम्स, ह्याची लक्षणं काय आहेत हे समजून घेऊ आपण. या ठिकाणी बघा, साइन अँड सिम्पटम मध्ये कफ, खोकला येणे, सोर थ्रोट, घसा गळा ज्याला आपण म्हणतो आंबट होणे, आंबट झाल्यासारखं होणे, रनिंग नोज, नाकातून पाणी येणे आणि फेवर, ताप येणे. त्याच्यानंतर नोझल कॉन्जेशन म्हणजे नाकातून पाणी येणे, स्नेजिंग, शिंका येतात, कॉन्जक्टिव्हिटीस म्हणजे या सर्दीमुळे डोळे लाल होतात, मसल रॅशेस, मसलवर त्या ठिकाणी रॅशेस येतात, पट्ट्या आल्यासारखं, फॅगिट्यूड, थकवा येतो, हेडेक, डोकं दुखा लागतं, शेवरिंग, बॉडी थरथर करायला लागते, लॉस ऑफ अपिटाईट म्हणजे काय, भूक काय होते त्या ठिकाणी आपली मंदावते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, आला नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल, स्टेईंग अवे फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम द कॉमन कोल्ड. ज्यांना सर्दी झालेली आहे त्या व्यक्तीपासून आपण लांब असायला पाहिजे. आता माहिती आहे आपल्याला कोरोना व्हायरस हे सर्दीचाच व्हायरस आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळीकडे थैमान माजवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं आपण, लॉकडाऊन आपण पाळतो आणि डिस्टन्सचं पालन करतो, तोंडाला मास्क लावतो, बरोबर आहे, आणि त्या ठिकाणी आपण थोडंसं हे प्रिकॉशन घेतो. मग नंतर वॉशिंग हँड विथ सोप अँड वॉटर. आता आपण हात वगैरे सॅनिटायझरने साफ करतो, परंतु साबणाने धुवायला पाहिजे, स्वच्छ पाण्याने. त्या ठिकाणी यूज ऑफ हँडकरचीफ टू कव्हर द नोज अँड माउथ, तोंडावर आणि नाकावर काय करायला पाहिजे, पट्टी जे आपण मास्क जे आपण म्हणतो ते बांधायला पाहिजे. ड्युरिंग कफिंग अँड स्नेझिंग, खोकलत असताना आणि नंतर शिंकत असताना तोंडावर मास्क असायला पाहिजे असं त्यानं म्हटलेलं आहे. मात्र आता आपल्याला या ठिकाणी मास्क तर टोटलच आपल्याला कायमच आपल्याला घ्यावं लागतं असा त्याचा अर्थ आहे. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर कॅन ऑल्सो बी युज्ड. बघा, अल्कोहोल म्हणजे काय, स्प्रिट ज्याला आपण म्हणतो, सॅनिटायझर आपण जे आपण हाताला लावत असतो ना कुठे गेले की काय असतं त्याच्यामध्ये, इथिल अल्कोहोल असतो असं, तर बाकी दुसरं काही नाही. त्याच्यानंतर कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का असं म्हणताय, व्हाय डू वी सफर फ्रॉम ए कॉमन कोल्ड रिपीटेडली
इन आवर लाईफ, आपल्या लाईफमध्ये सर्दीचा रोग नेहमी का होतो? बट अदर व्हायरल डिसीजेस लाईक इन्फ्लुएन्झा, स्मॉल पॉक्स ओनली वन्स. मात्र सर्दीचा रोग आपल्याला नेहमी का होतो? मात्र विषमज्वर आणि स्मॉल पॉक्स, देवी, हे आपल्या जीवनामध्ये एकदाच होतात, नेहमी नाही, असा त्याचा अर्थ आहे. ओके, हा या ठिकाणी याचा इथे संपला या ठिकाणी. आणि नंतर एक डिसीज आहे रिंग वर्म. हे रिंग वर्म हे डर्मॅटोफायटोसिस ज्याला आपण म्हणतो. डर्मॅटोफायटोसिस म्हणजे त्वचेमध्ये होणारा, बरोबर आहे. आता या संदर्भामध्ये आपण थोडीशी याची माहिती पाहूया. इट इज अ फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन. हे त्वचेमध्ये होणारा रोग आहे. इट कॉज्ड बाय मेनी फंगल स्पेसीज बिलॉंगिंग टू द जनरा ट्रायकोफायटॉन मायक्रोस्पोरम. म्हणजे हे त्याची जात आहेत, स्पेसीज मायक्रोजमची, ज्यामुळे होणारा. दीज फंजी फीड्स ऑन केराटिन इन स्किन, हेअर अँड नेल्स. त्वचा आणि केस आणि नख, हे हातामध्ये असणारा, पायामध्ये असणारे स्किनच्या वरचा भाग असतो, तिथे होत असतात. साइन अँड सिम्पटम्स, याची लक्षणे काय आहेत? इन्फेक्टेड स्किन शोज, इन्फेक्टेड स्किन शोज एनलार्ज्ड. जी त्वचा या ठिकाणी इन्फेक्शन झालेली आहे ती लार्ज होते. रेड रिंग कॉज्ड ड्यू टू रिंग वर्म, या रिंगमुळे त्या ठिकाणी रिंग झाल्यासारखे होते, असा त्याचा अर्थ आहे. अपीअरन्स ऑफ ड्राय स्केली लिजन ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा, शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये खवले आल्यासारखे होतात, म्हणजे यालाच म्हणतात खरूज रोग, लक्षात घ्या. दीज रेड पॅचेस कॉजेस इंटेन्स इचिंग. इचिंग म्हणजे खाजणे, बरोबर आहे. खाजण्याचं खरूज रोग आपण जे म्हणतो ते. इन्फेक्शन टू नेल्स इज टर्म्ड ॲज ऑनिकोमायकोसिस इन विच नेल्स बिकम थिक. याच्यामध्ये नख मोठे होतात, म्हणजे थिक, लांब नाही, मोठे म्हणजे फुगल्यासारखे. डिसकलर्ड अँड डिसफिगर्ड, म्हणजे कलर जे आहे ते वेगळा होऊन जातो आणि बॉडीचं फिगर बदलतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर याच्यामध्ये लक्षणे या ठिकाणी काय आहेत? ॲथलेट्स फुट्स. ॲथलेट म्हणजे जे खेळणारे जे खेळाडू असतात त्यांचे पाय. इज अ फंगल इन्फेक्शन दॅट युजली बिगिन बिटवीन द टोज. पायांच्या अंगठ्यामध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी होतात, असा त्याचा अर्थ आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन, कशा पद्धतीने हे ट्रान्समिशन होतो शरीरामध्ये? रिंग वर्म स्प्रेड बाय शेअरिंग क्लोथ कोम्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय? कपडे, रोगी व्यक्तीचे कपडे जर वापरले, कोंब म्हणजे कंगवा जर त्याचा वापरला, बरोबर आहे. आणि इन्फेक्टेड पर्सनचं क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज अनदर मोड्स ऑफ इन्फेक्शन. दुसरेही मार्गाने या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, यासाठी काय इलाज करायला पाहिजे? डायग्नोसिस इज बाय फिजिकल एक्झामिनेशन अँड ट्रीटमेंट uses drugs like nystatin, fluconazole, itraconazole etc. हे त्यासाठी प्रभावी औषधं ठरतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. कशासाठी? हे आपल्याला या ठिकाणी रिंग वर्म साठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा पुढे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. या ठिकाणी आपण हे बघितल्यानंतर आता बघा इथं या ठिकाणी आकृतीत दिलेलं रिंगवर्म म्हणजे कशा पद्धतीने हे शरीरामध्ये आकृतीमध्ये दिलेले आहेत. द फंगस लिव्स ऑन डेड टिश्यू ऑफ स्किन. त्वचेमध्ये जे मेलेल्या जे पेशी असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे रिंगवर्म वाढतात, असा त्याचा अर्थ आहे. मायक्रो रिंग्स
सूक्ष्म जे रिंग्स आहेत ते फंगल हायपी म्हणजे बुरशीचे फ्रॅगमेंट्सला बनतात. रिंग वर्म लिजन म्हणजे आता या ठिकाणी बघा ती जखम झालेली आहे, त्या ठिकाणी बघा तुम्ही, त्या ठिकाणी बारकाईने हे बघा जखम झालेली आहे का, जखम झालेली बघा आहे कशी जखम झालेली या ठिकाणी इथे दिसते तुम्हाला, परत इथे दिसते हाताचा तिथं गोलाकार असलेला भाग त्या ठिकाणी कशी झालेली आहे ते या ठिकाणी बघा. ही जखम कशी पुस्तकामध्ये तेवढं क्लिअर होत नाही, मात्र इथे या ठिकाणी काय होतं आपल्याला हायलाइट्स केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते दिसतं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. या रोगाला नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल? अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट शेअरिंग ऑफ क्लोथ. कोणाबरोबरही जास्त कॉन्टॅक्ट न ठेवता कपडे असतील, स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, खेळाचे सामान, साहित्य सुद्धा हे आपण त्या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी, कारण ह्याने खेळाचं सामान घेतलं, त्यानं घेतलं, रोगी असलेला माणूस एखादा त्याच्यामध्ये जरी असला तर त्याच्यामार्फत सगळीकडे ते पसरतं, असा त्याचा अर्थ आहे. वॉशिंग क्लोथ इन हॉट वॉटर विथ फंगल सोप हेल्प टू डिस्ट्रॉय द फंगल पॅथोजन. गरम पाण्याने हात धुवायला पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी काय होईल? डिस्ट्रॉय द फंगल पॅथोजन. फंगलचे जे पॅथोजन्स आहेत तर ते संपतील, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आणखीन एक रोग त्याच्यामध्ये दिलेला आहे, डेंग्यू. कोणता रोग दिलेला आहे या ठिकाणी? डेंग्यूचा रोग या ठिकाणी दिलेला आहे. याच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती असणं आपल्याला थोडक्यात का असणं माहीत असणं आवश्यक आहे. डेंग्यू हे मॉस्किटोमुळे होणारा रोग आहे. जसं मलेरिया डासामुळे मॉस्किटोमुळे होतो, तसाच तो प्रकार या ठिकाणी आहे. डेंग्यू fever is a painful, debilitating म्हणजे दुर्बल, vector borne disease caused by any one of 4 closely related डेंग्यू व्हायरसेस. आता ह्याचे व्हायरसेस त्या ठिकाणी क्लोजली रिलेटेड असलेले 4 आहेत असताना सांगितलेलं आहे. डेंग्यू व्हायरस इज ट्रान्समिटेड थ्रू बाईट ऑफ फिमेल एडेक्स मॉस्किटो. बघा डासाची जी मादी आहे एडेक्स नावाची, त्याच्यामुळे हा रोग होतो, डेंग्यू रोग होतो. आपल्याला माहित पाहिजे डेंग्यू हे मॉस्किटोमुळे होतं हे मान्य आहे, परंतु म्हणजे डासाच्या कोणत्या याच्यापासून, कोणतं स्पेसिस? फिमेल एडेक्स. आणि मलेरिया कसा? फिमेल अनाफिलस मॉस्किटो, असा त्याचा अर्थ आहे. राईट. The mosquito takes up dengue virus when it sucks the blood of a person suffering from dengue. जी व्यक्ती डेंग्यूने पछाडलेली आहे, मॉस्किटो त्याच्या शरीरावर जाऊन रक्त शोषण करीत असताना डेंग्यूचे मायक्रोझोम आपल्या, किंवा डेंग्यूचे मायक्रोझोम म्हणण्यापेक्षा सूक्ष्म व्हायरसेस त्याच्या शरीरामध्ये डास घेतो. मग नंतर काय करतो? इट कॅनॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. हे डासाच्या मार्फतच डेंग्यू हा रोग फैला होतो, पर्सनच्या कॉन्टॅक्टने होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा, कॅन यू टेल, सांगताल का तुम्ही असं म्हणताय काय? विच आर द डिसीजेस दॅट कॅन बी अवॉइडेड बाय एरॅडिकेशन ऑफ मॉस्किटो इन युअर एरिया. बघा तुमच्या एरियामध्ये डासांचा नायनाट केल्यानंतर बरोबर हा रोग जाईल का असं म्हणताय? व्हॉट आर द व्हेरियस वेज इन विच मॉस्किटो कॅन बी एरॅडिकेटेड फ्रॉम एनी एरिया. कोणत्याही भागातून डासांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल असं त्यांना विचारतंय. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक if you are traveling in an area which has lost of mosquito. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रवास करत असताना त्यावेळेस हा डास तुम्हाला लॉस केल्यानंतर त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं असं त्यांनी विचारलंय. आता हा भाग इथे संपलेला आहे. नंतरचा रोग आहे कॅन्सर आहे. कॅन्सर आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण डिटेल पाहूया, कारण कॅन्सर हा या तासिकेमध्ये होणार नाहीये, त्याला वेळ जास्त लागतो. नंतरच्या तासिकेमध्ये